जंतर मंतरवर रात्रभर खरं तर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन जे आहे ते आज अद्याप देखील सुरू आहे। या आंदोलनात महाराष्ट्रातून काही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। कुठून आलात, आपलं नाव काय आणि रात्रभर या आंदोलनात तुम्ही आहात का? सर, माझं नाव निकलेश निकोसे आहे। मी मूळ गाव नागपूरपाशी कडबेश्वर गाव आहे, तिथून आलो आहो। मी सध्या बँगलोरला जॉब करतो। मी बँगलोरवरून इथं आलो आहो सर। आणि मी 17 तारखेच्या सकाळी बसलो होतो आणि ट्रेन थोडी लेट झाली होती। मी तरी 19 तारखेला 4 वाजता बसलो आणि डायरेक्ट इथेच आलो। मी रात्रपासून इथेच आहे आणि सगळं ते अनुभवलं आहे सर। खरं तर पण रात्रभर या आंदोलनात तुम्ही सहभागी मी रात्रभर सहभागी 19 तारखेपासून आतापर्यंत मी दटून आहो सर सगळ्या गोष्टी। परंतु केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होत नाहीये। नाही सर, ते नक्की होईल, आज ना उद्या होईल। जसे आपले देवेंद्र साहेब म्हणतात मी पुन्हा येणार, तसेच धर्मेंद्र प्रधान पुन्हा रिझाईन देईन सर। परंतु जोपर्यंत रिझाईन देणार नाही तोपर्यंत हटणार नाही, बिलकुल हटणार नाही। आम्ही इथंच आहो सर, इथंच राहू। तुमचं नाव काय, कुठून आलं? माझं नाव प्रेम वर्धे आहे। मी अमरावतीवरून आलेलो आहे। कालपासून मी इथेच आहे। परंतु काय मागणी घेऊन आलात तुम्ही? काय विद्यार्थी आहात, काम करता? मी काम करतो, दिल्लीलाच काम करतो। पण धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत इस्तीफा देतील नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहे आणि आंदोलन सुरूच ठेवणार आहे आपले दिपके सरांसोबत। तुम्ही दिपकेंना ओळखता का पूर्वीपासून? हो, पूर्वीपासून नाही, जेव्हा 6 जूनला जे हे झालं ना, त्यांचं इथं आले ना, तेव्हापासून मी त्यांना ओळखत आहे। सोशल मीडियावरून याच्यावरून त्यांचं नाव ऐकलं होतं, कॉक्रोच जनता पार्टी, तिथूनच त्याच ट्रेंडपासून त्यांना ओळखणं सुरू केलं आहे मी। खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून देखील काही लोक आहेत जे या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। परंतु ही सकाळची सगळी दृश्य आहेत, पुन्हा एकदा ही सकाळच्या 5 वाजताची ही सगळी दृश्य दाखवू इच्छितो की अजून देखील कॉक्रोच जनता पार्टी जी आहे त्याचे कार्यकर्ते जे आहेत ते ह्या ठिकाणाहून हललेले नाही आहेत। जंतर मंतरवरची जी उपोषणाची जागा आहे ती त्यांनी या ठिकाणी सोडलेली नाही आहे। जर या ठिकाणाची आंदोलनाची जागा सोडली तर आपलं आंदोलन जे आहे ते स्थगित होणार, अशा पद्धतीचं मत जे आहे ते या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टीचं आहे। त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती आज देखील आंदोलनावरती ठाम आहे। त्यामुळे आज मोठ्या संख्येने देशभरातल्या आंदोलकांना, विद्यार्थ्यांना त्यांनी खरं तर हाक दिलेली आहे। त्यामुळे आत्ता सकाळपासून पुन्हा एकदा किती मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आंदोलनात सहभागी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एकीकडे काल रात्रीपासून सगळ्या पावसाला जी आहे ती दिल्लीमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या भर पावसात देखील या विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।